नमस्कार. मी डॉक्टर सुदर्शन गिरडे. आज आपण परदेशातील वैद्यकीय शिक्षण, पण त्याच्यामध्ये फिलिपिन्समधलं MBBS कसं असेल, ते कसं असतं आणि त्याच्याबद्दलची शॉर्ट माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर MBBS इन फिलिपिन्स ज्यावेळेस म्हणतो, म्हणजे वैद्यकीय शिक्षण फिलिपिन्समधलं, त्यावेळेस आपल्याला फिलिपिन्स या देशाबद्दलची मिनिमल माहिती आपल्या हातामध्ये पाहिजे. की ती कोणती? तर पहिल्यांदा त्या देशाची भाषा आपण बघितली पाहिजे. तर फिलिपिन्सची भाषा ही इंग्लिश आहे. एन्व्हायर्मेंट आपलं जे याच्यानुसार जर बघितलं तर ते एशियन कंट्रीचंच आहे, म्हणजे उष्ण आणि दमट असतं. आणि तिसरी गोष्ट, तिथलं एज्युकेशन स्टँडर्ड आहे ते अमेरिकन एज्युकेशन सिस्टीम आहे. तर या भागामध्ये मी तुम्हाला समजून सांगेन की ते कसं आहे एज्युकेशन सिस्टीम, तर त्याच्यावरती आपण बोलू. दुसरी गोष्ट आहे की तिथलं फूड अँड अकोमोडेशन आपल्याला कसं आहे, तर तिथलं एशियन फूड आहे, ज्याच्यामध्ये राईस प्रामुख्यानं म्हणजे खात असतात लोक, आणि त्याच्याबरोबर सॉल्टी फूड ते खात असतात. फूडच्या बाबतीत जर बोलायचं झालं, अकोमोडेशन म्हणाला तर आपल्यासारखीच लाईफस्टाईल आहे. तिथे AC वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या नॉर्मल आपल्याकडे असतात, नॉर्मल बिल्डिंग्स असतात, तशाच नॉर्मल बिल्डिंग आहेत. फक्त ते कल्चरली जर आपण बघितलं तर ते ख्रिश्चन कंट्री आहे. धार्मिकदृष्ट्या जर बघितलं तर ते ख्रिश्चन कंट्री आहे. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर तिथं सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सेफ्टी ॲज इक्वेलेंट टू आपली इंडियामध्ये जी आपल्याला सेफ्टी आहे, मुलींना उलटं परदेशामध्ये सेफ आणि मुलांनाही सेफ फील केलं जातं. कारण आपण तिथे गेलो की आपल्याला तिथलं जी एम्बेसी आहे ती आपल्याला संरक्षण देत असते, आपली इंडियन एम्बेसी फिलिपिन्समध्ये. ती गोष्ट एक आपल्यासाठी चांगली आहे. तिसरी गोष्ट, तिथलं जर आपण एक FMGचा सक्सेस रेट बघितला तर तो साधारणतः बांगलादेशनंतर फिलिपिन्सचा एक म्हणजे त्याच्यामध्ये सक्सेस रेट चांगला आहे. आणि बांगलादेशमध्ये शक्यतो काही लोक जातात, पण तिथल्या जर फीजचं बघितलं तर ते थोडंसं जास्त फीज आहे त्याच्यामुळं, आणि ते इंडियाच्या जवळच असल्यामुळं शक्यतो जास्त पैसे असणारे, म्हणजे 60-70 लाखाच्या वरती जर असेल बजेट, तर काही लोक तिकडे जातात. पण जर फिलिपिन्समध्ये जर तुम्ही एज्युकेशनचं ड्युरेशन बघितला तर तो साधारणतः 5.5 वर्ष आहे. आणि या 5.5 वर्षामध्ये तुमचं विथ इंटर्नशिप होतं, त्याच्यामुळं तुमचा टाईम वाचतो. आणि भलेही इकडं थोडीशी फीज जास्त असेल तर तुमचं 1 वर्ष ते 1.5 वर्ष तुमचं वाचतंय. म्हणजे साधारणतः ड्युरेशन जर बघितलं तर 5.5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः तुम्हाला 4 ते 4.5 वर्ष शिकायचं आणि 1 वर्ष तुम्हाला इंटर्नशिप करायची, म्हणजे त्याला क्लर्कशिप म्हणतो. आणि ही क्लर्कशिप इज इक्वेलंट टू इंटर्नशिप ॲज पर एज द न्यू रूल ऑफ, म्हणजे MCAने जो नियम रूल केला होता 2019ला, तर त्याच्यानुसार. तर मला असं वाटतं की तुमचं टाईम कन्झ्युमिंग जास्त नाही आहे फिलिपिन्समध्ये. आणि अमेरिकन एज्युकेशन सिस्टीम असल्यामुळं क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकल या 2 भागामध्ये हे विभागलं गेलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फिलिपिन्समध्ये ज्या पद्धतीनं थेरॉटिकली शिकवलं जातं त्याचा उपयोग आपल्याला फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटच्या एक्झाममध्ये, म्हणजे उद्याच्या येणाऱ्या नेक्स्ट एक्झामला होणार. त्याच्यामध्ये 150 मार्काचं नॉन क्लिनिकल आणि 150 मार्काचं क्लिनिकल असं विचारलेलं असतं, आणि 300 पैकी आपल्याला फक्त 150 मार्क्स घेणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं मला वाटतं की फिलिपिन्स या दृष्टिकोनातून इंग्लिश स्पीकिंगच्या कंट्रीच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर ते मोर समज म्हणजे येणारं कंट्री आहे. आणि एन्व्हायरमेंटशी आपल्याला कुठेही झगडावं लागत नाही, एक मुद्दा. 2, तुम्हाला भाषेबरोबर कधी झगडावं लागत नाही. क्लासरूमची भाषा तुमची इंग्लिश असते, बाहेर गेला तरी इंग्लिश आहे, हॉस्पिटलमध्ये गेला तरी इंग्लिश आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिशबरोबर काही हे करायला लागत नाही. एन्व्हायरमेंट तर सेम आपल्यासारखं एन्व्हायरमेंट आहे. एज्युकेशन म्हणालं तर तिथं 43 वर्ष अमेरिकेने राज्य केल्यामुळं तिथली जी एज्युकेशन सिस्टीम बनली आहे ती अमेरिकन एज्युकेशन सिस्टीम आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की तिथं तुम्हाला एशियन कंट्री जरी ते फील होत असेल, फिलिपिन्स आयलँड जरी असला, हजारो आयलँडचा तो देश बनलेला आहे. त्याच्यामुळं जरी आयलँड असला तरी उष्ण आणि दमट असलं, तुम्हाला असं वाटत असेल की तो समुद्रात आहे म्हणून भीती वाटते, तर जे काही कलॅमिटीज मुंबईला येतात त्याच कलॅमिटी फिलिपिन्सला येतात. असं काही नाही आहे की ते मध्ये आहे म्हणून भरपूर काही रिस्की आहे. तिथं वल्कॅनोज जास्त आहेत म्हणून तिथं सारखा भूकंप येतो. मी 5-6 वर्ष तिथं असताना मला कधीही भूकंप जाणवला नाही. कलामिटी येत राहतात, ते इंडियात पण असतात, या जगात कलामिटी येतात. म्हणजे जे काही पाऊस, वारा, पाणी, वादळं हे तर कुठेही असतं. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल तुम्ही जास्त मला वाटतं विचार करू नये. त्याच्याबद्दल कोणती, आणि तिथल्या लोकांचं आपल्याबद्दलचं असणारं प्रेम, कारण आपण एशियन आहोत. कल्चर जरी वेगळं असलं तर आपल्यातले बरीचशी लोक तिथे इंडियानो म्हणून लोक तिथं ओळखली जातात. तिथं ज्यावेळेस सुभाषचंद्र बोस ज्यावेळेस जर्मनीला जाताना ते फिलिपिन्स मार्गे गेले होते,
आणि त्यावेळेस त्यांनी तिथं काही लोक तिथं राहिली ती तिथंच राहिली. त्यामुळे इंडियानो असा एक म्हणजे मिंदानावमध्ये मिंदानाव नाही, लुझॉनमध्ये तुम्हाला हा सेक्टर बघायला मिळेल. तिथे 3 स्टेट आहेत, मिंदानाव, लुझॉन आणि प्रॉपर मनिला. तर अशा ह्याच्यामध्ये आपण कुठं ॲडमिशन घेतलं पाहिजे, तर माझ्या मते फिलिपिन्समध्ये तुम्ही जर ॲडमिशनचा विचार करत असाल तर तो मनिलामध्ये करावा, कारण मनिला ही मेट्रो सिटी आहे, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी आहे. आणि दुसरी गोष्ट ती त्या देशाची राजधानी जर बघितलं तर फिलिपिन्सची जर राजधानी बघितली तर ती मनिला आहे. त्याच्यामुळे तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे, स्किल्ड स्टाफ जो म्हणतो आपण त्याला प्रोफेसर म्हणतो आपण, म्हणजे MD आणि MS झालेले जे वर्ग आहेत तो तिथं तुम्हाला जास्त मिळेल. सगळ्यात मोठं हॉस्पिटल PGH म्हणून आहे, फिलिपिन्स जनरल हॉस्पिटल. मिलिटरीची मोठी मोठी हॉस्पिटल आहेत, पोलीसचे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत. असे भरपूर सारे हॉस्पिटल आणि भरपूर सारे कॉलेज आणि त्यांचे असणारे सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल याची कमतरता नाही. त्यामुळे तुम्हाला जे क्लिनिकल प्रॅक्टिस मिळणार आहे ती भरपूर सारी आहे. त्याच्यामुळे फिलिपिन्स माझ्या दृष्टिकोनातून योग्य असं वाटतंय मला. आणि दुसरी गोष्ट, आपण जर FMGचा सक्सेस रेट बघितला तर तो 2 नंबरचा आहे. देशात जगात जेवढी लोकं जातात त्याच्यामध्ये जर एशियन आणि ह्या कंट्रीचा जर विचार केला तर सध्या आपण 2 नंबरवर आहोत. म्हणजे फिलिपिन्स सध्या 2 नंबरवरती आहे. त्याच्यामुळे आपण फिलिपिन्स हा देश चूज करावा. आणि तिथं इंग्लिश स्पीकिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पेशंटशी बोलताना कुठली वेगळी भाषा शिकायची गरज नाही. पेशंटची ज्यावेळेस हिस्ट्री घेतो त्यावेळेस 80% डाटा हा पेशंटकडनं घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्हाला जेवढं जास्त बोलाल, जास्त अंडरस्टँडिंग होईल, तेवढा जास्त तुम्हाला डायग्नॉसिस करताना तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती जास्त मिळेल आणि तुम्ही डायग्नॉसिस चांगलं करू शकाल. आणि 20% डायग्नॉसिस हे ब्लड केमिस्ट्री आणि रेडिओलॉजीच्या म्हणजे पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजीच्या डिपेंड असतं. त्याच्यामुळे मला वाटतं की फिलिपिन्स हा बेस्ट कंट्री आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही तिथं परदेशात मनिलासारख्या युनिव्हर्सिटी ऑफ परपेच्युअल असेल, आमा असेल, इमिलिओ गेनाल्डो असेल, लेडी फतिमा असेल, डी लसाली असेल, या युनिव्हर्सिटींमध्ये तुम्ही प्रवेश घ्यावा. आणि याच्याबद्दलची पूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर फिनिक्स एज्युकेशन कन्सल्टन्सीशी तुम्ही संपर्क साधावा. थँक्यू सो मच.